अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी हा व्हिडिओ आहे। प्रत्येक सेविका आणि मदतनीस ताई कन्फ्युजन आहे, कारण त्यांना मानधन वेळेवर मिळत नाही आणि प्रोत्साहन भत्ता सुद्धा वेळेवर मिळत नाही। आता प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे तर काही सेविकांना मिळाला आहे, तर काही सेविकांना मिळाला नाही। एकाच अंगणवाडीमध्ये सेविका आणि मदतनीस आहे, त्या ठिकाणी मदतनीसला प्रोत्साहन भत्ता आला आहे तर सेविकेला आला नाही। तर असे का होत आहे? सर्व सेविका आणि मदतनीस ताई कन्फ्युजन आहे। आता याच्यावर प्रश्न उपस्थित होत आहे, कारण राज्य सरकारने वाढीव मानधन केले होते, पण त्या पोषण ट्रॅकरमध्ये जेवढं तुम्ही काम करणार आहेत, जेवढे टक्के तुम्ही काम करणार आहेत, त्या टक्केवारीनुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार होता, असं तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये जी-आरमध्ये सुद्धा पाहिलं आहे। आता सेविका आणि मदतनीस ताई त्यांचं काम अगदी मनापासून ते सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत ते आपल्या अंगणवाडीमध्ये जेवढे ॲक्टिव्हिटी आहे ते ॲक्टिव्हिटी डेली करत असतात। न चुकता ते डेली करत असतात, कारण त्यांना 365 दिवस अंगणवाडीमध्ये काम करावं लागतं त्या ठिकाणी। त्याच्यामुळे त्यांना डेली काम करावं लागतं आणि अगदी मनापासून सेविका आणि मदतनीस ताई काम करत आहे, तरीसुद्धा राज्य आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्तामध्ये त्या ठिकाणी त्यांना काही सेविकांना 600, काहींना 700, काहींना 500 असं प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे। आता ज्यांना मिळालं नाही त्यांनी काय करायचं, ते मी मागच्या व्हिडिओमध्येही सुद्धा म्हटलं होतं। सेविका आणि मदतनीस ताईंनी काय करायचं, आपला प्रोत्साहन भत्ता कमी का आला, आपले पोषण ट्रॅकरवरती आपण 100% काम करून सुद्धा जर आपल्याला कमी प्रोत्साहन भत्ता आला असेल, आपण सुपरवायझरला भेटायचं। सुपरवायझर जर त्या ठिकाणी तुम्हाला समाधानकारक तुम्हाला सॅटिस्फाय उत्तर देत नसेल, तर तुम्ही काय करायचं, डायरेक्ट सी-डी-पीओला त्या ठिकाणी व्हिजिट द्यायचं। सी-डी-पीओला जरी त्या ठिकाणी उत्तर चांगलं मिळालं नसेल तुम्हाला, तर डायरेक्ट आपण प्रकल्पाला त्या ठिकाणी अर्ज करायचं आहे। अर्ज कसं करायचं ते सर्व डिटेल मी मागच्या व्हिडिओ म्हटलं होतं। त्या व्हिडिओमध्ये जसं म्हटलं आहे, मी जसं लिहून दिलंय तुम्हाला तसं अर्ज लिहायचं आहे। तुम्ही त्या ठिकाणी बदल करू नका। फक्त तुमचं नाव आणि पत्ता आणि अंगणवाडी क्रमांक हे सर्व त्या ठिकाणी टाकायचं आहे। या पद्धतीने अर्ज करायचं होतं असं म्हटलं आहे। प्रत्येक सेविका आणि मदतनीस ताई मला कमेंट करताय, कारण एवढं राज्य शासनाने एवढं गोंधळ केलं आहे। सेविका आणि मदतनीस ताई आता समजत नाही त्यांना, कारण त्यांना पासबुक प्रिंट केल्याशिवाय समजणार नाही। तर काहींना एवढं काम आहे, ते अंगणवाडी सोडून ते पासबुक प्रिंट करायला जाणार नाही। तर राज्य शासनाला एकच विनंती आहे, की सरसकट त्यांना मानधन सहित प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा। कारण प्रोत्साहन भत्ता एवढं 100% जर पोषण ट्रॅकरचं त्या ठिकाणी टेक्निकल इश्यू असेल आणि जर ते सेविका आणि मदतनीस ताई अगदी मनापासून अंगणवाडीमध्ये काम करताय आणि त्यांचं कामाचं मोबदला जर मिळत नसेल, तर त्यांना वाईट वाटणार आहे। तर राज्य शासनाला माझी एकच विनंती आहे, मानधन सहित प्रोत्साहन भत्ता प्लस करून त्यांना सरसकट देण्यात यावं असं माझी विनंती आहे। आता सध्या नागपूर अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन। त्या ठिकाणी सर्व अंगणवाडी संघटना आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढे संघटना आहे अंगणवाडीचे तेवढे एकत्र आले आहेत आणि ज्या सेविकांना त्या नागपूर आंदोलनामध्ये जाता येत असेल, मोर्चामध्ये जाता येत असेल, त्या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी पॉप्युलेशन दाखवायचं, तेव्हाच त्या ठिकाणी राज्य शासन त्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस ताईंचा विचार करू शकतं, अदरवाईज विचार करू शकणार नाही। त्याच्यामुळे तुमचं जर सेविका आणि मदतनीस ताईंचं एकजूट असेल, आता सर्व संघटना एकत्र आल्या आहेत, तर सर्वांनीच एकजूट राहायचंय। कोणावर टीका करू नका। टीका करण्यामुळे काय होतं, आपलंच त्या ठिकाणी लॉस होतं। त्याच्यामुळे आपण टीका करायचं नाही, तर आपण त्या ठिकाणी मैत्रीण आपलं घट्ट करायचं आणि त्या ठिकाणी एक संघटना त्या ठिकाणी एकजुटीने जर आंदोलन केले, तर 100% राज्य शासनाला त्या ठिकाणी दबाव पडेल आणि विचार करण्याचं त्या ठिकाणी भाग पडेल। त्याच्यामुळे मी माझं सेविकांना विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येने आंदोलनमध्ये जा आणि प्रोत्साहन भत्ताचं असेल, प्रोत्साहन भत्ताचं सर्व सोल्युशन मी या चॅनलवरती व्हिडिओ स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ अपलोड केले आहेत। आणखी जर तुम्हाला ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिलं नसेल, तर आणखी या ठिकाणी शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देतो। जर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला असेल, कमी मिळाला असेल, तुम्ही 100% काम केलं असेल, तर आपल्याला हे सर्व डेटा जर कोणीच देत नसेल, तर एक ऑप्शन आहे तुम्हाला। कोणता ऑप्शन आहे? आर-टी-आय ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे। बघा, तुम्ही पोस्टाने सुद्धा आर-टी-आय ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता, ऑफलाईन सुद्धा करू शकता। आता त्या आर-टी-आय ॲप्लिकेशनमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत, तुमचे कोणते प्रश्न आहेत, ते प्रश्न सविस्तर मांडायचं आहे। ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला
बाय पोस्टाने तुमच्या घरी पाठवलं जाईल किंवा ऑफलाईन सुद्धा दिलं जातं, पण जास्त करून पोस्टाने पाठवलं जातं. तर आपल्याला सर्व मुद्द्याचं त्या ठिकाणी एक सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी मिस्टेक नसेल, ज्या पद्धतीने काम केलं असेल ते सर्व डिटेल त्या ठिकाणी आर-टी-आय ॲप्लिकेशनमध्ये रिटर्न ते डॉक्युमेंट सहित पाठवतील आणि तुम्हाला बघता येणार आहेत, तुम्हाला मानधन केव्हा मिळालं, तुम्ही किती काम केले, पोषण ट्रॅकरवरती काय त्या ठिकाणी अडथळा आला होता, प्रॉब्लेम काय क्रिएट झाला होता. आपण एवढं काम करून सुद्धा आपल्या मदतनीस ताईंना मिळालं आहे, सेविकांना मिळालं नाही प्रोत्साहन भत्ता. हे सर्व डिटेल त्या ठिकाणी तुम्हाला जे पण प्रॉब्लेम असेल, ते प्रॉब्लेम तुम्हाला त्या आर-टी-आय ॲप्लिकेशनमध्ये रिटर्न होणार आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट आल्यानंतर तुम्ही काय करायचं, एक अर्ज लिहायचं महिला बालविकास विभागाला जिल्ह्याच्या ठिकाणी आणि ते सर्व डॉक्युमेंट झेरॉक्स करून त्या ठिकाणी अटॅचमेंट करून त्या ठिकाणी सबमिट करायचं. 100% तुमचं प्रोत्साहन भत्ता ₹1 सुद्धा त्या ठिकाणी गायब होणार नाही. तुमचे सर्व पैसे मिळणार. तर आर-टी-आय ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं तो व्हिडिओ सुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. तर माझे एकच विनंती आहे सेविका आणि मदतनीस ताईंनी कमेंट करताना बघा, तुमच्या माइंडमध्ये जेवढं प्रश्न असतील तेवढं तुम्ही प्रश्न मला कमेंटच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करा. मी त्या कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा त्या कमेंटचं जर सविस्तर उत्तर द्यायचं असेल मला, तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहेत. आता प्रत्येक सेविका आणि मदतनीस ताई काही सेविकांना त्या ठिकाणी असं वाटते की खोटं बोलतंय. खोटं काहीच बोलत नाही ताईंनो. कारण मी या चॅनलच्या माध्यमातून सर्व काही अंगणवाडीची जी पण अपडेट देतो ते ॲक्युरेट देत असतो. कारण बाकी यूट्यूबर आहे ते फक्त व्ह्यूजसाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी कंटेंट तयार करता आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं दिशाभूल करण्याचं काम करत असता. तर मी तसं करत नाही. या चॅनलवरती जे पण माहिती आहे ॲक्युरेट माहिती असतो. माझ्याकडे जर माहिती नसेल या दिवशी अंगणवाडीची माहिती आली नसेल तर त्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड करत नाही. जर मला महिला बालविकास विभागाकडून काही अपडेट मिळालं असेल तेव्हाच मी व्हिडिओ तयार करतो, अदरवाईज व्हिडिओ तयार करत नाही. आणि जास्तीत जास्त संख्येने जेवढे सेविका आणि मदतनीस आहे महाराष्ट्रामध्ये, ते महाराष्ट्रामधले सर्व सेविका ताईंपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि ते सबस्क्राईब केलं पाहिजे माझ्या चॅनलला. कारण सबस्क्राईब केल्यानंतर मी कोणत्याही गोष्टीचं कोणताही प्रश्न असेल तुमचं, ते प्रश्न मला कमेंट करा. त्या कमेंटचं मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या कमेंटवरती एक कंटेंट तयार करेल, व्हिडिओ तयार करेल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला A to Z सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेविका आणि मदतनीस ताईंना विनंती आहे, ज्यांना शक्य आहे नागपूरला जायला ते नक्कीच त्या ठिकाणी जा. कारण आपण एकजुटीने त्या ठिकाणी पॉप्युलेशन दाखवलं तर 100% त्या ठिकाणी आपलं विचार केले जाणार आहेत. आणि गुजरात न्यायालयाने जे चतुर्थी श्रेणीमध्ये निकाल दिलं होतं, ते निकाल आता अजूनपर्यंत ते कंप्लीट झालं नाही, पेंडिंगलाच आहे. तर आपणही या ठिकाणी एकजुटीने जर काम केलं, कारण आपण अगदी मनापासून काम करतोय आणि तुटपुंजी मानधनावरती काम करतोय. कारण या महागाईच्या काळामध्ये आपण एवढं कमी पैशामध्ये कमी मानधनमध्ये आपण काम करतोय. कारण प्रत्येकाचं मुलं आहेत, त्यांचं आई-वडील आहे, त्यांचं म्हणजे घर संसार चालवायचं म्हणजे महागाईच्या काळामध्ये आता सध्या हे मानधन पुरत नाही. हे प्रश्न मांडा. कारण आता जर तुम्ही मार्केटमध्ये गेलो, जर आपल्याला ऑइल आपल्याला घ्यायचं असेल तर ₹200च्या वरतीच असेल किंवा खाली असेल. 280, 270 असं असेल. कोणतीही वस्तू घ्या, किती महाग आहे आणि आपल्याला मानधन किती आहे, या मानधनावर काहीच होत नाही. कारण आपल्या मुलांचं शिक्षणासाठी बघावं लागतं, त्यांना खर्च लागतं, इतर खर्च लागतं. आपल्या घरामध्ये जे आहेत घरामध्ये जे खावटे आहेत त्याचं आपल्याला खर्च लागतं. अनेक गोष्टीचा खर्च लागत असते. 4 लोकांमध्ये बसण्यासाठी, जाण्यासाठी आपल्याला खर्च लागत असतो. त्याच्यामुळे सरकारने निश्चित सेविका आणि मदतनीस ताईंचा विचार करावा. या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे आणि जास्तीत जास्त सेविकांनी मला सबस्क्राईब करा. मी असं नाही बोलत की तुम्ही जबरदस्ती सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझं बोलणं आवडत असेल, माझं जे तुम्हाला मी जी नॉलेज देतोय ते नॉलेज आवडत असेल तर सबस्क्राईब करा, अदरवाईज सबस्क्राईब करू नका. कारण मी जे पण माहिती देतोय ती ॲक्युरेट माहिती देत असतो. धन्यवाद.